महाराजांच्या मते आपण त्यांचे भक्त आहोत की नाहीत हेच मला कळत नाही. पण तुला असं का वाटतं? अरे बघ ना, महाराजांची आपण सेवा करतो पण मनावर त्याचं फळ मिळत नाही, मनातल्या इच्छा काही पूर्ण होत नाही. मला तरी असं वाटतं की आपण आपल्या सेवेत कुठेतरी कमी पडत असणार. मला नाही असं वाटत. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण करतोच ना. पण तेवढंच पुरेसं नसावं. मग सांगावं तसं महाराजांनी. महाराज जे सांगतील ते काम करू आपण. महाराजांना मी माझा परमेश्वर मानतो आणि परमेश्वराची कृपा व्हावी यासाठी काहीही करू शकतो. नक्की ना रे महाराज? तुम्हाला परमेश्वराची सेवा करायची आहे? हो महाराज. ठीक आहे. आजपासून तो हातात झाडू घ्यायचास आणि मठाभोवतालचा परिसर स्वच्छ करायचास. हे काम अगदी आवडीने करेन महाराज मी. आणि तू रे? तुम्हीच सांगा महाराज. तुम्ही जी जबाबदारी द्याल ते मी आनंदाने पार पाडेन. ही वाळलेली काडी घे, ही जमिनीत रोव आणि हिला सारखं पाणी घालीत राहा. रात्री सुद्धा? हो, रात्री सुद्धा. पण महाराज, वाळलेल्या काडीला पाणी घालण्याचं कारण? जास्त प्रश्न विचारू नकोस. तुला परमेश्वराची कृपा व्हावी असं वाटतं ना, मग मी सांगतो तसं कर. हो महाराज. मी झाडू हाती घ्यायचा आणि मी वाळलेल्या काडीला पाणी घालायचं? पुंडलिक, अरे पुंडलिका, कोण आहे? भागाबाई होय, ये की. कशात काकू? ठीक आहे, सगळी महाराजांची कृपा आहे बघ. रागवलीस होय? रागवून कुणाला सांगते? माझं कोणी ऐकते वय? तुला एक सांगू का भागाबाई, तू काशीनाथांची निस्सीम भक्त आहेस की नाही? म्हणजे तुला गुरुतत्व सगळं कळलेलं आहे. होय, हे काही विचारणं झालं? अशासाठी विचारते भागाबाई की ज्या व्यक्तीला गुरु कळलाय ती व्यक्ती दुसऱ्या संत पुरुषावर कसा काय राग धरू शकते बरं? हे बघ, प्रत्येक संत पुरुष हा आपला नसला ना तरी कुणाचा ना कुणाचा गुरु असतो. मग त्या संत पुरुषाचा अवमान करायचा तुला काय अधिकार? मी गजानन महाराजांचा राग करते कारण मला ते ढोंगी वाटतं. अगं काय बोलतेस भागबाई? संत असण्याचं एक तरी लक्षण आहे का त्यांच्याजवळ? असं कसं संत मानायचं त्यांना? त्यांच्याजवळ स्वतःच असं काय आहे? जो माणूस लोकांच्या भिक्षेवर जगतो तो भक्तांना काय देणार आहे? दगडाला शेंदूर फासला म्हणून त्याला देव मानण्याची मी मूर्ख नाही. नाही ग बाई, तुला कोण मूर्ख म्हणत? पुंडलिक कुठं गेलाय? तो होय, गजानन महाराजांच्या मठात गेलाय. वाटलंच मला. सारखे ते शेगावच्या वाऱ्या करत असत. हो काकू, पुंडलिक तुमचा एकुलता एक मुलगा आहे, सांभाळा त्याला. गजानन महाराजांचा ढोंग उघड होईल तोवर तुमचा मुलगा तुमचा राहिला नसेल. माझं ऐका, माझ्यासोबत त्याला पाठवा अंजनगावला, काशीनाथ महाराजांकडे. मग बघा त्याच्या आयुष्याचं कसं कल्याण होते. हे बघ, तुला सांगते भागाबाई, मी काही पुंडलिकाला तुझ्याबरोबर अंजन गावाला त्यानं जावं असं सुचवणार नाही. मी माझ्या लेकराला गजानन महाराजांच्या पायावर घातलंय. महाराज जसं म्हणतील, महाराज जसं सांगतील तसं त्यांनी करावं. तुझा नसू दे ग, पण आमचा महाराजांवर देवापेक्षा जास्त विश्वास आहे. पुंडलिका, किती करतोस रे बाळा? अरे हात दुखतील तुझे. जा, जाऊन झोप जा, पुरे झालं, जा. अगं, आई वडिलांची सेवा करताना कसे काय हात दुखतील? हात दुखतात ते कष्टाची कामं करून. आणि तुझे पाय चेपताना मला अजिबात कष्ट पडत नाही, उलट समाधान वाटतं. तू मला जन्म दिलास आणि तो जन्म मी सार्थकी लावतोय असं वाटतं. पुंडलिका, अरे किती भाग्यवान आहे मी. माझ्या पोटी तुझ्यासारखा मुलगा जन्माला आला.
अगं तुझ्या पोटी मी जन्माला आलो हे माझं भाग्य आहे. गजानन महाराजांची कृपा आहे आपल्यावरती बाळा. तू न चुकता शेगावची पायी वारी करतोस ना, त्याचं हे फळ मिळतंय बघ आपल्याला. आई, खरं तर आपण कोणत्या फळाची अपेक्षाच करता कामा नये. म्हणजे मी देवाला अमुक एक दिलं तर देव मला तमुक एक देईल किंवा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल असा विचारही मनात येता कामा नये. तो व्यवहार झाला आणि देवाशी व्यवहार नसतो करायचा, आणि केलाच तर तो एका बाजूने असायला हवा. एका बाजूनं म्हणजे कसा रे? म्हणजे आपल्याकडे जे काही आहे ते आपल्याला देवाने दिले असं समजावं आणि आपलं सर्वस्व त्याला अर्पण करावं, पण देवाकडून काही मागायचं नाही. पुंडलिका, अरे किती कळतं रे तुला या वयामध्ये? इतक्या लहान वयात त्यागाची भावना कशी रुजली रे तुझ्या मनात? नाही तर तुझ्या वयातली मुलं त्यांना फक्त हवं असतं सगळं, घ्यायचं असतं सगळं. हात पुढे होतो पण घेण्यासाठी, देण्यासाठी कधीच नाही. आई, हे मी माझ्या गजानन महाराजांकडून शिकलोय आणि माझ्या गुरुची ही शिकवण मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. जग बाळा, आयुष्यभर जग. पुंडलिका, अरे तुझे बाबा आणि मी उद्या अकोल्याला जाणार आहोत ना, 4 दिवसांनी येऊ. एकटा कसा राहशील रे इथे? हे बघ, तू तुझा हट्ट सोड आणि आमच्या बरोबर चल बरं. नाही, नको. अगं मी तिकडे येऊन काय करू? तुम्ही दोघे जमिनीच्या व्यवहारासाठी तिथे चाललाय आणि मला काय कळतं त्यातलं? मी नाही येणार. त्यापेक्षा मी घरी राहून ध्यानधारणा करीन, आणखी एक पाऊल महाराजांच्या जवळ जाईल. आई, मला त्यांच्या हृदयात कायमची जागा मिळवायची. मला माहिती आहे हा प्रवास खूप खडतर आहे. अनेक संकटांना सामोरं जावं लागेल, प्रलोभनं अभिरावी लागतील आणि त्यासाठी मनाची एकाग्रता साधावी लागेल. आणि मनाची एकाग्रता साधायची तर मग ध्यानधारणा करायलाच हवी. त्यामुळे मी इथेच राहीन. तुम्ही माझी चिंता करू नका, राहीन मी एकटा. आणि माझे महाराज आहेत ना माझ्या पाठीशी. जा तुम्ही खुशाल. जय काशीनाथ महाराज. काशीनाथ महाराज तुझं कल्याण करू. भागाताई, तुम्ही सांगितल्यापासून मी काशीनाथ महाराजांची भक्ती करू लागले. लगीन होऊन 6 वर्ष झाले, पण अजून पोर नाही. एक नाही, चांगली 4 पोरं होती. काशीनाथ महाराजांना कौल लावला होता मी. धीर धर, चिंता करू नकोस. जी. अहो ताई, कशाला चिंता करता? भागाताई बोलल्या म्हणजे साक्षात काशीनाथ महाराज बोलल्यासारखंच आहे. होय, मला विश्वास आहे भागाताईंवर. पण 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 काय? बोल. आमच्यापासून काही लपून राहू शकत नाही. तू स्वतःच्या तोंडाने सांगितलंस तर जास्त आवडेल मला. भोकरे काकूंचा मुलगा भेटलेला. पुंडलिक? होय. कळलं. तो म्हणाला असेल काय बी अडचण असेल तर गजानन महाराजांना साकडं घाल म्हणून. हो, पण फळाची अपेक्षा ठेवू नका असंही तो म्हणाला. आजकाल फळाची अपेक्षा न ठेवता देवाचं नाव कोण घेतो हो? पुंडलिक घेतो.
तो काशीनाथ महाराजांना मानायला मुळीच तयार नाही. मूर्ख आहे तो. त्याला जेव्हा काशीनाथ महाराजांचं महत्व कळेल तेव्हा तो बी त्यांचा भक्त होईल आणि त्यानंच कल्याण होईल त्याचं. आणि त्यासाठी एक युक्ती करावी लागेल. युक्ती? कुंडलिका, अरे सांभाळ, स्वतःला सांभाळ. भागाबाई दिशाभूल करण्यासाठी कट रचित आहे. अंधश्रद्धेचा आधार घेऊन तुझं चित्त विचलित करण्याचा प्रयत्न करणार आहे. कुंडलिका, अरे सांभाळ, स्वतःला सांभाळ. भागे, हे जे काय चाललंय ते ठीक नाही. तुमच्यानं पावत नाही ते ठाऊक आहे मला. हे बघ भागी, मी सांगतोय ते ऐक. लोकांची दिशाभूल करू नकोस. गावात मोठेपणा मिरवण्यासाठी आणि स्वतःची तुमडी भरण्यासाठी हे सर्व काही करतायस हे माहिती आहे मला. मग काय वावगा आहे त्यात? त्यामुळे मला चांगली प्राप्ती होती. माझ्याकडे दैवी शक्ती आहे म्हणून लोक माझ्या पायावर डोकं ठेवतात. बरं वाटतंय मला. मला सांग, तुझ्या ह्या पापामध्ये त्या पुंडलिकाला का ओढू पाहते? हे बघ भागे, तुझ्या या पापामध्ये त्याला ओढू नको. त्याचा पाठलाग सोड, नाहीतर पापाची धनी होशील. त्याच्या मागे लागू नको. पुंडलिक हा गजानन महाराजांचा भक्त आहे. तुझ्या नादी लागून पुंडलिक काशीनाथ महाराजांचं शिष्यत्व कधीही पत्करणार नाही. बघाच तुम्ही. तो बघ, पुंडलिक येतोय. काय करायचं ते लक्षात आहे ना? भागाताई, वाघाची मावशी तयार ठेवली आहे. तुम्ही चिंताच करू नका. तुम्ही तुमचं काम चोख करा. मी तुम्ही दिलेलं काम चोख करतो. जा, लपून बसा. असा लपून बसतो जसा हिरव्या झाडावर हिरवागार पोपट. पुंडलिका, भागाताई, अरे कुठं होतास बाबा? मी तुझ्या घरी बी जाऊन आले. अगं माझे आई वडील अकोल्याला गेले. त्यांना सोडायला स्टेशनवर गेलो होतो. आई बाबा अकोल्याला गेलेत होय? हो, 4 दिवसांनी येते. बरं झालं. बरं झालं म्हणजे? नाही म्हणजे मी तुला म्हणलं होतं ना, माझ्याबरोबर अंजनगावला चल, काशीनाथ महाराजांची दीक्षा घे म्हणून म्हणलं. भागाताई, तू पुन्हा पुन्हा मला त्या काशीनाथ महाराजांची दीक्षा घ्यायला का सांगते? मी तुला आधीच सांगितलं, मी शेगावच्या गजानन महाराजांना माझा गुरु मानतो. अरे कबूल, पण एकदा माझ्याबरोबर येऊन तर बघ. तू एकदा काशीनाथ महाराजांना बघितलंस ना की त्यांच्या देवत्वाची प्रचिती येईल तुला. आणि बाबा, तुझा आता खडतर काळ सुरू होणार आहे. अनेक संकटांना सामोरं जायचं आहे तुला. अशा वेळी काशीनाथ महाराजांच्या आशीर्वादाची गरज आहे तुला. मी तुला एवढं पोटतिडकीने सांगते या, तुला कळत कसं नाही रे बाबा? मी मूर्ख आहे, नाही मला कळत काय. सोड माझा रस्ता. ते बघ, पाहिलंस, मांजर आडवं गेलं ना. अपशकून झाला बाबा. बघितलं, इथल्या इथं प्रचिती आली तुला. तू चल माझ्या बरोबर अंजनगावला. काशीनाथ महाराजच तुझं भलं करू शकतील.
कुंडलिका, आपल्याला सावरतोय असं दाखवणारा प्रत्येक माणूस आपला हितचिंतक असतोच असं नाही. तू सावध राहा. भागाताई, माझ्या आयुष्यातला खडतर काळ सुरू होणार आहे तुला कसं कळलं? ज्योतिषशास्त्राचं ज्ञान तुला कधी प्राप्त झालं? बस सांग. अरे काशीनाथ महाराजांची कृपा झाल्यावर काय अशक्य आहे? मला काही ज्योतिषाचं ज्ञान नाही. मग अरे काशीनाथ महाराज सतत असतात माझ्याबरोबर. ते मला सतत सूचना देत असतात. मला येणाऱ्या संकटाची सतत कल्पना देतात. ते जे सांगतात तेच मी बोलते. मला जर कधी त्यांना काही विचारायचं असेल आणि मी जर अंजनगावला जाऊ शकत नसेल तर मी जिथं असेल तिथं ते मला कौल देतात. कौल देतात? होय. तुला पाहायचं आहे? बघा. जय काशीनाथ महाराज. महाराज, मी जर पुंडलिकाला घेऊन तुमच्या दर्शनासाठी यावं असं तुम्हाला वाटत असेल तर माझ्या उंजळीत तुमच्या आवडीचं फूल पडू दे. जय काशीनाथ महाराज. पाहिलंस पुंडलिक, काशीनाथ महाराजांनी कौल दिला. आता तुला माझ्यासोबत अंजनगावला यावंच लागेल. ती बाई पक्की भामटी आहे. तिच्या भूलतापांना बळी पडू नकोस रे. महाराज, मांजर काय आडवं जातं? फूल पडून कौल काय मिळतो? सगळं बनाव आहे तिचा, सगळं खोटं. मांजर आडवं गेलं म्हणून माणसाला अपशकुन होतो, की माणूस आडवा गेला म्हणून मांजराला याचा शोध घ्यायला हवा. सांभाळ रे सांभाळ, सावध राहा. महाराज, आपण कोणाशी बोलत आहात? बंकटा, जी महाराज. आमच्या सानिध्यात राहून आजवरचा तुझा जन्म वाया गेला असं तुला वाटतं का? महाराज, हे काय भलतंच? कुणी तुला तसं सांगितलं तर विश्वास ठेवशील का? अशक्य, केवळ अशक्य महाराज. अरे ती बघ ना केवढे प्रयत्न करते. अगं ए, काय करतेस तू? पुंडलिका, सांभाळ रे सांभाळ, सावध राहा सावध राहा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पुंडलिका, अरे पुंडलिका, मी तुला एवढ्या मिन्नतवाऱ्या करते तरी बी ऐकत नाहीस तू माझं. दुर्दैवानं तुझा जन्म वाया गेला असंच म्हणावं लागेल. भागाताई, वय अगं तुला कसं समजावू मी? हे बघ, काशीनाथ महाराज कोणी संत पुरुष नाही किंवा सत्पुरुष नाही म्हणून मी त्यांच्या दर्शनाला येत नाही असं नाहीये. मग पण एक गुरु असताना दुसरा गुरु करायचा म्हणजे अरे इथंच चुकतोयस तू. म्हणजे अरे गजानन महाराज कसले गुरु? असं कुठं गुरु असतात होय? कुणाच्या बी घरात जाऊन ठाण मांडून राहायचं, गण गण गणात बोते असं कुणाला बी न कळण्यासारखं काहीतरी भजन गात राहायचं. असे साधू संत नसतात. अरे ते गजानन महाराज निव्वळ ढोंगी आहेत, ढोंगी. भागाताई, मला सांग, तू गजानन महाराजांना गुरु केलायस ना? हो. मग त्यांनी तुला आजपर्यंत गुरुमंत्र का नाही दिला? अरे जोपर्यंत गुरु आपल्या कानात मंत्र सांगत नाही तोपर्यंत त्याला गुरु नाही म्हणायचा. म्हणून सांगते तुला, माझ्याबरोबर अंजनगावला चल. अरे गुरु असावा तर काशीनाथ महाराजांसारखा. ते महाज्ञानी आहेत, आपल्याला भक्तिपंथाकडे घेऊन जाणारे आहेत. आपण उद्याच जाऊ अंजनगावला.